आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांचा आज वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होतोय। तसं पाहिलं तर वाढदिवस साजरा न करण्याची त्यांची अनेक वर्षाची परंपरा आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा होत आहे। आणि आष्टी शहरामध्ये उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे आहेत, त्यांना विचारू। तुम्हाला पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा। वाढदिवस तर तुम्ही साजरा करत नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा वाढदिवस होतोय, काय सांगाल? कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी आज सांगितलं की मी आज थांबतो, नाहीतर प्रत्येक वाढदिवसाला मी कुठेतरी देवदर्शनाला वगैरे बाहेर असतो। वास्तविक पाहता वाढदिवस साजरा करणे ते आपण मोठे नाहीत, पण आता सगळ्यांनी आग्रह धरला म्हणून या वर्षी वाढदिवस साजरा करण्याचं मी ठरवलं। आणि बरेचसे उपक्रम पाटोदा असेल, शिरूर असेल, आष्टी असेल, बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी कीर्तन असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा सायकल वाटप असेल किंवा रक्तदान शिबिर असतील, असे विविध उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात त्यांनी ठरवलं आहे। आणि वास्तविक पाहता याच्या निमित्तानं दुसरा एक विषय म्हणजे उद्या जनसंवाद रॅली माननीय अजितदादा पवार साहेब यांची आष्टीमध्ये उद्या कार्यक्रम आहे। त्या निमित्तानं सुद्धा मी ह्या माध्यमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करीन की मोठ्या प्रमाणात महिला भगिनी, कारण जी लाडकी बहीण योजना जी शासनाने आणली त्याचा लाभ आपल्या इथं जवळजवळ 54,000 महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या 34,000 महिलांच्या खात्यावर पैसे पोहोचलेत। आणि 54,000 म्हणजे नुसतं आष्टीचंच सांगतोय मी, 54,000 महिलांनी अर्ज तिथं केलेले आहेत। त्याच्यामुळे एक चांगला उपक्रम शासनाने जे शेतकऱ्याचे असेल, विद्यार्थ्यांचे असेल, महिलांच्या बाबतीत असेल किंवा जे उपक्रम राबवलेत त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। आणि उद्याच्या कार्यक्रमामधून त्याच्या सगळी माहिती आपल्याला तिथं मिळणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उद्या यावं एवढी मी सगळ्यांना विनंती करतो। पण अनेक महिला वंचित आहेत आणि अनेक महिलांना अर्ज करता येण्यासाठी काय याची तारीख वाढवण्यासाठी मागणी आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कळेल। 31 पर्यंतची तारीख आहे, पण भविष्यात सुद्धा शासन काही दिवस तारीख त्याची वाढवण्यासाठी आपण उद्या त्यांना विनंती करणार आहोत। गेल्या 4-5 वर्षांमध्ये अजित पवारांनी आष्टी मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी दिलाय। किती साधारणतः आतापर्यंत निधी दिला? आतापर्यंत माझ्या हिशोबाने जर धरलं तर सगळा MREGS धरून जर आपण पाहिलं तर 3,000 कोटीच्या ही पुढं निधी आपल्या मतदारसंघाला गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आलाय। आणि अजून 200-250 कोटीचे काम आपले मंजुरीसाठी त्या ठिकाणी आहेत, ते सुद्धा मंजूर होतील। एकीकडे आता विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली। ही येणारी निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट फायनल आहे का, काय सांगाल? चर्चा जशी होते आता महायुतीमध्ये जी चर्चा झालेली आहे ती ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाच्या आमदाराला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। ठीक आहे, आता चर्चा काही माध्यमांच्या माध्यमातून मी ऐकतोय, पण जे मला माहिती आहे ते ही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ ह्या चिन्हावरच लढवली जाणार आहे। आता अजितदादा उद्या आष्टीला येतात, कदाचित ही घोषणा होऊ शकते का? नाही, आज ते कसं सांगता येईल। एकूणच आपण पाहिले की होते आमदार बाळासाहेब आजबे, त्यांनी सांगितले की मराठवाड्यात सर्वाधिक निधी आष्टी मतदारसंघाला दिला आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।